महाराजाचं नाव ठेवण्यात आलं ते कोणावरून ठेवण्यात आलं? कोणत्या स्त्रीवरून त्याचं नाव ठेवण्यात आलं? पोरग आईच्या पोटी जन्माला येते पण तेच नाव ठेवत नाही, कोणत्या तरी कारणामुळे त्याचं नाव ठेवण्यात येते. आणि त्याचप्रमाणे या शिवाजी महाराजाचं नाव ठेवण्यात आलं. जिजाईने नाव ठेवलं का? जिजाईने नाव नाही ठेवलं, त्याचं नाव ठेवलंय शिवाईबाई. शिवाईबाईच्या नावावर त्या शिवाजी महाराजाचं नाव ठेवण्यात आलं. जिजाईच्या नावावर त्याचं जिजा मातेच्या नावावर त्याचं नाव आहे का? नाही आहे. म्हणून माझे शब्द आहे आणि मी हे स्वतः लिहिलेलं गाणं आहे. चुका होतील मला समजून सांगा, मी आत्मसात करीन. नाही केली कधी अरे स्वतःची पर्वा. त्याने स्वतःची पर्वा केली का? नाही केली. स्वतःची पर्वा नाही केली, परिवाराची पर्वा नाही केली, त्यानं सगळ्या जनतेची पर्वा केली. म्हणून आपण या ठिकाणी समतेने विषमतेने आपण जीवन जगत आहोत. समानतेने जीवन जगण्याचा अधिकार आपल्याला मिळाला आहे. समजलं की नाही? हे महापुरुषांचे विचार, हे महापुरुष नसते छत्रपती शिवाजी महाराज, शाहूजी महाराज, आंबेडकर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, रमाई भीमाई, जिजाई, अहिल्याबाई होळकर या जन्माला आला नसत्या तर आपल्याला इथं बसायची मुभा मिळाली नसती. म्हणून या सगळ्याच्या चारित्र्यावरती मी एक गीत बनवलेलं आहे, ऐका. नाही केली कधी स्वतःची पर्वा, शिवाईच्या नावावर त्याचं नाव शिवा, शिवाईच्या नावावर तो नाव शिवा. अरे वीर बहादूर झाला तो मैदानी लढला. त्याला स्वतःला जीवाची पर्वा नव्हती, मनाची चिंता नव्हती. मी मरीन, माझे आई वडील मरतील, तरी तो मैदानात लढला. मैदा वीर बहादूर झाला मैदानी लढला, घेऊन हाती तलवार मैदानी लढला, घेऊन हाती तलवार.
जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवरायाच्या जन्माचा शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून काय म्हणायचं आहे. यासाठी ब्रह्मांच्या पोटामध्ये दुखत होतं. याचा जन्म जिथं याला काहीतरी ठार करावा, याचा जन्म काय नाहीसा करावा, यासाठी ब्राह्मणाची किती वाटचाल होती. समजले की नाही. पण जितमाता आणि शिवाईबाई हे कोणाला दिले नाही. त्यांना मालूम होतं माझा वीर एकच जन्माला येईल पण लाखवाला समान करत. त्या जिजायचं असं ध्येय होतं. पण आजकालच्या तशा करू शकत नाही म्हणून काय म्हणतो. मूर्ती लहान पण कीर्ती महान. शिवाजी महाराज लहानच होते पण त्यांची कीर्ती किती होती. त्यांची कीर्ती त्या दुश्मनाला काय म्हणत होते. दुश्मन बनो मगर आपस के नहीं, अरे पुजारी बनो मगर यार हवस के नहीं. हे कोणाला म्हणत होते. शिवाजी महाराज. हा त्या जीवा मानल्याला म्हणत कारण की तो अफजल खानाच्या बाजूला होता. तो त्याला सांगत आहे काय सांगत आहे. दुश्मन बनो मगर आपस के नाही म्हणजे जवळच्याच माणसाचे दुश्मन बनायचे नाही. दुश्मन बनायचे तुम्हाला लढायचे तर आणि सीमेवर तिथे तुमची ताकद आहे तर पाहू ना. हा समजलं का नाही. हा आमचे मोठे बंधू कनक मिनिक ट्रान्सपोर्ट गोपाल साठवणे, गोपालजी साठवणे यांच्याकडून 50 रुपयाची भेट मिळाली. माझ्या मंडळ आभारी आहे. धन्यवाद. सध्याच लाख लाख शुक्रिया. ऐका मी पुढे काय म्हणतो. काम कसं होतं. बोलून दाखवायचं नाही पण करून दाखवायचं. बोलून दाखवायचं नाही करून दाखवायचं. म्हणून आताच्या या लोकांमध्ये अशी मन पडली आहे बोलण्यात तशा करून दाखव मग तुम्हाला शहाणपणमध्ये सांगतील. हा फक्त बोलण्यानं होत नाही. आता शिवाजी महाराजांचं काम होतं कसं होतं.
घातलं होतं, वाघनक्या घातल्या होत्या पोटामध्ये. वाघनक्या जसे वाघाचे नख असतात तसे वाघनक्या घातल्या होत्या आणि खिशामध्ये बिचवा घेऊन गेले होते. अफजल खान पुन्हा जर हुशारी केला, बापू माझ्या जवळ तेवढी हुशारी आहे. मी काय असा बुद्धिवाला माणूस आहे का, बिनबुद्धीचा माणूस आहे का? म्हणून काय म्हणायचं आहे, माझ्यावर छाया आहे म्हणूनच ते मी ते चबर चबर करत आहो. हा, चबर चबर करण्याचं कारण माझं तेच आहे. माझ्या गुरुचा एवढा ताकद आहे बापू मंगेश, डरने की बात नाही. जसे शिवाजी महाराज होते, आंबेडकर होते, हा तशासारखं आपलं काम ठेवायचं. तेव्हा तो तिरंगा लहरात आहे. माझ्या गुरुनं तिरंगा निशाण काढलं तर असंच काढलं असेल का? हा, आमच्या खांडेकर गुरुजीचे चेले असेच गरम बिलकुल ते पॅन्ट आहेत, चांगले चांगले फराक कापून जातात. त्याच्याशी तुझं घेतच नाही. काहून का? नाही नाही तो कसा आहे तो शाही, आमचं कामच तसं राहते. म्हणून माझे गुरुवरे काय म्हणतात, गुरु पुरुषोत्तमाचे आणि बोल ध्यानी धरा, कवी मंगेशली तो ज्ञानी नाही तो पुरा, कवी मंगेशली तो ज्ञानी नाही तो पुरा. यानंतर स्टार्टिंग एक सुंदर असं प्लॅटिंग आहे. हा गावच्या सरपंच साहेबा श्रीमती निशाताई रवींद्रजी फटिंग यांच्याकडून 101 रुपयाचं प्राइज मिळालं आहे. त्याचप्रमाणे आमचे मोरेश्वर भाऊ डांगरे यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचा प्राइज मिळाला आहे. त्यांनी आमचे पार्टी सदस्य म्हणून लागण्यास धन्यवाद. एक नंबर
बापले बापाला काय सांगू बाई, माझा हा पंड्या कुठं गेला ना कोटीचं काम आहे ते माई सुंदर फरफंदीने बडे रांदी दोन पोरी केले माय आणि कुठं गेली तर कोटी नाही धोई नाही दिसत थे नाही दिसत पंड्या रे माझ्या लाडाच्या पंड्या पंड्या रे पंड्या ए बकऱ्या पंड्या कोटी गेला ना कोटी नाही तर काम आहे बाई आवाज देतात देतो पण हाय कोणी घसला तर काम आहे आणि त्या सुंगटे कशी काय हा बिनकामाची बंड्या ए बंडू बंड्या नटा सोपून गेला बाई पण हा बकरा काही आला नाही ए बंड्या आली गेली ना नाही त्या छातीवर बसली तुला पाणीतल्या पाजलं मा नाव हा शांती बंड्या पाय बाई झाला तेव्हा चांगलं एवढं मोठं एकच चांगलं तरी तोचला चांगलं उकर चांगली खुशी उतरली होती बाई बदाम खारट आणि आले देव आणि हा पायात तोचला चिठ्ठी करा कोणी धसला होतास तू मग बसा मला तुला जन्म दिला हा दिलास ना 9 महिने 9